घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन सध्या नागरिकांना करण्यात आलेलं आहे। पावसाबद्दल एक सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। पुढचे 3 तास महाराष्ट्रासाठी सर्वात धोक्याचे असणार आहेत। महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासात ढगफुटी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। त्यामुळे या 8 जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या आहेत। गेल्या 3 महिन्यात जे काही घडलं ते आता पुढील 3 ते 4 तासांमध्ये घडणार असल्याचा हवामान खात्याकडून गंभीर असा इशारा सर्व नागरिकांना देण्यात आलेला आहे। या 8 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे अचानक 4 पट्टे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टीसह ढगफुटी 3 तासांच्या आतमध्ये होणार असल्याची माहिती समोर येते आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या तीव्रतेमध्ये वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रात अचानक जोरदार पाऊस पुढील 3 तासानंतर होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। त्यामुळे आता या 8 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट आणि गंभीर इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता या 8 जिल्ह्यांना सध्या अरबी समुद्रामध्ये एक विशेष वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे। यामध्ये 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासांच्या आतमध्ये मुंबईकडून जोरदार पाऊस येतोय, जो ढगफुटी सदृश पाऊस असणार आहे। त्यामुळे नागरिकांना चिंतेचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांमध्ये एक वेगळीच भीती वातावरणात पसरायला सुरुवात झाली आहे। नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज रात्री व येत्या 3 तासात ढगफुटी होण्याची शक्यता आहे ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। जे 2 महिन्यामध्ये मागच्या काहीच घडलं नव्हतं त्याच्यापेक्षा 10 पटीनं मोठा पाऊस आता पुढील 3 तासाच्या आतमध्ये तुमच्या या 8 जिल्ह्यांमध्ये दाखल होतोय। त्यामुळे आता सर्वांनी काळजी घ्यायची आहे। तुमचं काम नसेल तर घराबाहेर अजिबात पडू नका। आता किनारपट्टी लगत असणाऱ्या भागातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, असं आवाहन सुद्धा या ठिकाणी आता करण्यात आलेलं आहे। मच्छीमारांनाही पुढील 3 तासानंतर तुम्ही अजिबात समुद्रामध्ये प्रवेश करू नका असा आदेश देखील सरकारकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आले। त्यामुळे पुढील 3 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण हा ढगफुटी सदृश पाऊस आहे। ढगफुटी म्हणजे जोरदार पाऊस एकदम पडत असतो, ज्यामध्ये नदी नाले सर्व तुडुंब भरून वाहत असतात। त्याचबरोबर वेगानं वादळी वारा देखील महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करत आहे। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुंबईकडून पावसासह वादळी वारा देखील पुढील 3 तासाच्या आतमध्ये या 8 जिल्ह्यांमध्ये आता दाखल होतोय। त्यामुळे आता सावधान व्हायचं आहे। जर तुमचं काम नसेल तर अजिबात घराबाहेर पडायचं नाही। या ढगफुटी पावसामुळे वादळी वारा असल्याने गंभीर असा मोठा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर मग कोणत्या 8 जिल्ह्यांना गंभीर असा इशारा देण्यात आलाय ते लगेच पुढे पहा। या 8 जिल्ह्यांमध्ये वादळी वारा तसेच ढगफुटी सदृश पाऊस येत असल्याने शेती पिकाला मोठा धोका असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील या 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज आहे। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, अहमदनगर, नाशिक आणि बुलढाणा या काही जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने जाहीर केलाय। त्यामुळे या काही जिल्ह्यातील लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय।